दिवस उजेडून गेलेला आहे आणि आता रात्र व्हायच्या सुरुवात झालेली आहे, पण जी परिस्थिती आहे ती मुसळधार पावसामुळे शहर जे संपूर्ण जलमय झालेलं जस की तस आहे। मी ज्या ठिकाणी उभा त्या ठिकाणचा पण परिसर बघू शकता। सर मी स्वतः आपल्या कंबरभर पाण्यात उभे आहे। समोरचं जर दृश्य पाहाल तर संपूर्ण बस ज्या आहेत वाहनं पाण्याखाली व्यापली गेलेली आहे। हा संपूर्ण परिसर जर पाहाल तर हा सबंध रस्ता आहे जे पाण्याखाली व्यापला गेलेला आहे। जे त्यांनाही जेव्हा एखादा रस्ता वाट शोधण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो। काही लोक आपल्याशी आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर नाव काय आपलं? बाबू सिंह राजपुरोहित। सर त्रास होतो का या पाण्याचा? पानी से त्रास होता है, ये सबको हो रहा है, बहुत लोगों को हो रहा है। कोई बीमार है, कोई कैसा है, तो अभी कोई कैसे बाहर जाए उसके लिए सुबह से लाइटें हैं नहीं यहाँ पर। और बारिश जो अभी का नहीं है तो हर साल का समस्या हो गया है। तो स्पेशली मेरा सरकार से, यहाँ के महापौर, नगर पालिका अधिकारी, विधायक जो भी इससे रिलेटेड है उन सबसे यही निवेदन करता हूँ कि भविष्य के अंदर ऐसी परिस्थिति न हो, उसके लिए ठोस और विशेष कदम उठाया जाए तो बेहतर रहेगा। साफ सफाई भी हुई है लेकिन जो दिख तो नहीं रहा है कि हुई है। बारिश कुठेतरी जी 12 कोटी रुपये खर्च करून निधीचा आणि अहवाल जो सादर केलेला त्या अहवालाकडे जर महानगरपालिकेने व्यवस्थित वेळेवर लक्ष दिले असते तर काही जी परिस्थिती ज्या दृश्यात दिसते ती कुठेतरी वेगळी असती। नक्कीच या संबंध विषयावर जेणेकरून जी पूर अवस्था झालेली आहे शहराची याला कारणीभूत कोण आहे आणि अशा लोकांवर कारवाई होईल का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। साधारणतः जे दृश्य आहे संध्याकाळचं 10 तास होऊन गेलेले आहेत, वीज पुरवठा खंडित झालेला आहे। पाणी जर याच परिस्थितीत जर साचून राहिलं तर वीज येईल का हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा।